पंढरपूर येथील एड्सग्रस्त लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेस आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप संचलित संवेदना कल्चरल ग्रुपच्या वतीने 5.5 टन धान्याची मदत करण्यात आली। पंढरपूर येथे पालवी ही एड्सग्रस्त लोकांसाठी काम करणारी विनाअनुदानित संस्था कार्यरत असून येथे 1 दिवसापासून 21 वर्षापर्यंतच्या मुलांचे पालन पोषण केले जाते। ज्या मुलांना आई वडील नाहीत, ज्यांना समाजाने स्वीकारले नाही अशी बाधित मुले, त्याचबरोबर अत्याचारग्रस्त महिलांना या ठिकाणी आसरा दिला जातो। या मुलांकरिता शाळाही सुरू करण्यात आली आहे। या संस्थेची माहिती मिळताच विटा कल्चरल ग्रुपने संस्थेविषयी माहिती घेऊन त्यांना मदतीचा हात देऊ केला। या संस्थेत सध्या 110 मुले आहेत व त्यांना 5.50 टन धान्याची मदत करण्यात आली। आजपर्यंतची ही सर्वात मोठी मदत असल्याचे त्यांच्या संस्थेच्या प्रतिनिधी पूनम देशमुख यांनी सांगितले। पंढरपूर पालवी ह्या संस्थेचं काम करते। पालवी म्हणजे HIV पॉझिटिव्ह मुलांना सांभाळणारी एक संस्था आहे। सौ मंगलताई शाह यांनी 2001 मध्ये हे सुरू केलं। 2 मुलांपासून चालू केलेली संस्थेत आज 125 मुलं आनंदाने जगत आहेत किंवा नांदत आहेत आणि बाई हे त्यांचा आईसारखा सांभाळ करतात की त्या मुलांना आई वडील नाही आहेत आणि HIV पॉझिटिव्ह हे आहे कळल्यावर त्यांचे नातेवाईक आमच्या संस्थेत आणून त्यांना दाखल करतात आणि संस्था नसून हे घरच आहे त्या मुलांचं। बाई आईप्रमाणे सांभाळ करतात, त्यांचं पूर्ण पालनपोषण करतात आणि जे त्यांचं आयुष्यमान कमी असतं ते बाईंनी आज जे सांभाळलेलं आहे त्यामुळं त्यांचं आयुष्यमान 22 वर्षापर्यंत अजून जास्त वाढत चाललेलं आहे आणि ते आनंदाने त्याचा उपभोग घेत आहे। आणि आज आम्हाला विटेकर कल्चरल ग्रुपने एवढी मोठी देणगी दिली आहे की वर्षभरसुद्धा आमचं त्यात भागू शकेल आणि पहिल्यांदाच आमच्या संस्थेला आलेली एवढी मोठी देणगी आहे। या प्रसंगी सदाशिवराव पाटील व आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपचे विकास जाधव, अमित भोसले, पांडुरंग पवार, समीर शेख, श्रीकांत कोरटे, इजाज मुल्ला, माधव रोकडे, मैनुद्दीन पठाण, दुर्गाप्प जाधव, गोरख लाटणे आदी उपस्थित होते। गेल्या 2 वर्षापासून विटे शहरामध्ये तालुक्यामध्ये अभिनव उपक्रम राबवले जातात। त्यापैकी गरजू लोकांना धान्य वाटप हा एक त्यांचा मोठा उपक्रम 2 वर्षापासून सुरू आहे। मागील वर्षी जवळजवळ 50-55 टन, चालू वर्षी 77 टन इतकं धान्य संकलन करून अगदी जवाहर, मुखेड, ठाणे जिल्ह्यापासून आपल्या या परिसरामध्ये गरजू संस्था, गरजू लोक आणि नागरिकांना हे धान्य पुरवण्याचं काम या संस्थेमार्फत अव्याहतपणे सुरू आहे। त्यातलाच आज एक उपक्रम म्हणून या पालवी संस्थेला आज जवळजवळ 5 टन धान्य त्यांनी आज उपलब्ध करून दिलेलं आहे। अशा या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून विटेकर कल्चरल ग्रुपने आपल्या शहरामध्ये आणि आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये लोकांच्या मनामध्ये एक सहानुभूती आणि एक चांगल्या प्रकारच्या सद्भावना निर्माण होतील अशा प्रकारचं काम केलेलं आहे। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।